नासिक के प्रस्तावित रिंग रोड प्रकल्प को लेकर किसानों ने अपना मुंबई चलो आंदोलन फिलहाल स्थगित कर दिया है। प्रभावित किसानों का आरोप है कि रिंग रोड की मार्ग रेखा और भूमि अधिग्रहण के मुआवजे को लेकर प्रशासन उनके साथ अन्याय कर रहा है। किसानों ने बताया कि इस मुद्दे पर शनिवार को प्रशासन और जनप्रतिनिधियों के साथ अहम बैठक होगी, जिसके बाद आगे की रणनीति तय की जाएगी। किसानों का कहना है कि कई बैठकों के बावजूद अब तक कोई ठोस समाधान नहीं निकला है। उन्होंने चेतावनी दी है कि अगर बैठक सकारात्मक निर्णय नहीं हुआ तो मंगलवार को मुंबई स्थित वर्षा निवास पर बड़ा आंदोलन भी किया जाएगा। वर्षा निवासस्थानी मुंबई या ठिकाणी रिंग रोड बाधित शेतकरी आंदोलन करणार होते, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते, परंतु तत्पूर्वी या ठिकाणी नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे शिवसहाय्यक संदीप भाऊ जाधव आणि नाशिक पोलीस आयुक्त डीसीपी काळे साहेब यांनी या ठिकाणी गिरीश भाऊंशी फोनवर चर्चा करून दिली। येत्या शनिवारी दुपारी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी मीटिंग आयोजित करण्याचं त्यांनी पूर्णपणे आश्वासन दिल्यामुळे आणि तोपर्यंत नाशिक जिल्हाधिकारी कुठली नोटीस किंवा कुठली छोटी खरेदी करणार नाहीत या विषयाचं सुद्धा नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडून आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आजचं मुंबईचं वर्षा निवासस्थानाचं आंदोलन या पवित्र स्थळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या स्मारकाच्या प्रांगणात आम्ही स्थगित करत आहोत। आणि जर शनिवारी मीटिंग नाही झाली तर मात्र मंगळवारी आत्मदहनाचा इशारा आम्ही वर्षा निवासस्थानाच्या बाहेर दिलेला आहे। याचाही प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा। आमची फसवणूक होऊ नये, शेतकऱ्यांच्या अलाइनमेंटच्या संदर्भात आणि योग्य दराच्या संदर्भात योग्य तो मध्यम मार्ग काढून या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची भूमिका आहे। कुठल्या नेमक्या नोटीस पाठवल्या जात आहेत आणि काय कारवाई केली जाते? वाघ कोण आहेत, त्याच्याकडनं काय कारवाई होते? नाही, उपजिल्हाधिकारी वाघ हे अत्यंत उर्मट अधिकारी आहेत। ते जिल्हाधिकाऱ्यांची आणि वरिष्ठ मंत्री महोदयांची सुद्धा दिशाभूल करतात। 19 ची नोटीस काढतात, तिला हरकती मागवतात, हरकती गेल्या का निकालात काढतात की याचं तुम्हाला काही व्हॅल्यू नाहीये, ही निकालीत काढलेली। त्याच्यानंतर 21 ची नोटीस म्हणजे अंतिम वाटाघाटीची नोटीस काढतात आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना धमकावतात की तुम्हाला जो 25% जो अधिकचा मोबदला देणार आहोत तो तुम्हाला मिळणार नाही, आताच खरेदी करा। म्हणजे अशा विषयाचे ते वाघ अत्यंत उर्मट आहेत। म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या समोर 3 वेळा त्यांना आदेश पत्र काढायला सांगितले, तरी पण आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं मी काढणार नाहीत। जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगायचं ते सांगू द्या, पण मी माझ्या अधिकारात करणार नाही। इतका उर्मट आणि त्यांनीच मी तुम्हाला सांगतो या वाघ साहेबांच्याच अधिकाराखाली काही बिल्डरांनी काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जमिनी घेतलेल्या आहेत। यांचा त्याच्यामध्ये मोठा हितसंबंध आहे, म्हणून आमच्या शेतकऱ्यांना ते सातत्यानं अन्याय करतात त्या ठिकाणी। गिरीश भाऊ महाजन साहेबांचा शेतकरी प्रतिनिधी आणि सर्व शेतकऱ्यांसोबत आपण बोलणं करून दिलेलं आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या रिंग रोड अलाइनमेंट मध्ये मोबदला वाढवून मिळणे, योग्य मोबदला मिळणे आणि जी अलाइनमेंट काही त्यांच्या घरावरून काही विहिरी वगैरे याच्यातून क्षेत्रातून जात आहे त्याच्यात बदल करणे असे अपेक्षित आहे। या 2 प्रमुख मागण्यांसाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांची बैठका घेऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु शासन दरबारी काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडणे गरजेचं असल्या कारणाने माननीय मंत्री नामदार गिरीश महाजन साहेबांनी आता सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना विनंती केली आहे की आपण पुढे कुठेही आंदोलन न नेता इथं स्थगित करावे व त्या संदर्भाने जी बैठक आहे ती प्रमुख बैठक सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे घेण्यात येईल। स्वतः व्यक्तिशः मंत्री महोदय उपस्थित राहून सर्व लोकप्रतिनिधी वगैरे यांना निमंत्रित करून ती बैठक होणार आहे आणि त्या विनंतीला मान देऊन आता सर्व शेतकऱ्यांनी येथे पुढील आंदोलन स्थगित केले आहे, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। धन्यवाद।